नमस्कार सर्व माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। बघा बहिणींनो, तुमची प्रतीक्षा आज संपलेली आहे, कारण आजपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हस्तांतरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। सोबत आज बहिणींच्या खात्यामध्ये आजच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा हस्तांतरण होत आहेत। एकंदरीत भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याची वाट पाहत होत्या, तर आज काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे सोबतच बोनसच्या स्वरूपामध्ये 3,000 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। एकंदरीत हे ओवाळणीचे पैसे आहेत, अशा पद्धतीने सुद्धा सोडण्यात आलेले आहे, कारण लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त ओवाळणी दिलेली नव्हती, त्यामुळे त्यांना आज 3,000 रुपयांच्या स्वरूपामध्ये ओवाळणी सुद्धा सोडण्यात आलेली आहे। त्यामुळे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमचा आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे। बघा, अखेर आज सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ आणि लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालविकास विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्यामध्ये आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे। तर त्या बैठकीमधून असा निष्कर्ष आलेला आहे की ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल त्या बहिणींना आज एप्रिल हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे हस्तांतरण सुद्धा केले जाणार आहे। सोबतच बोनसच्या स्वरूपामध्ये 3,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे। जी मंत्रिमंडळाची मुंबई येथे बैठक झाली, तर त्या बैठकीमध्ये आज निर्णय सुद्धा झालेला आहे। यासाठी अधिकाऱ्यांनी पैसे सोडण्यास सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजेच एकंदरीत लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यासाठी, गॅस कनेक्शनचे पैसे वितरण करण्यासाठी आणि तुम्हाला जो बोनस दिला जाणार आहे तर तो बोनस वितरण करण्यासाठी राज्य सरकारकडे 1,200 कोटींचा निधी आलेला आहे। हा निधी आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। बघा, काही बहिणींना सकाळपासून पैसे आलेले आहेत, काही बहिणींना आज दुपारी पैसे येणार आहेत, तर काही बहिणींना आज रात्री सुद्धा पैसे येणार आहेत। एकंदरीत 4 ते 5 दिवस हे वाटप सुरळीतपणे सुरूच राहणार आहे। त्यामुळे पात्र बहिणी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। परंतु बहिणींच्या मनामध्ये एक प्रश्न होता की एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता किती रुपये प्रमाणे मिळणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 2 महिन्यांपूर्वी अर्थसंकल्प सादर झालेला आहे, बजेट सुद्धा घोषित झालेला आहे। तर त्या बजेटमध्ये 36,000 कोटींचा निधी फक्त लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर झालेला आहे। त्यामुळे प्रत्येक वर्षाला सरासरी 12,000 कोटींचा निधी वर्षाला वाटला जाणार आहे। त्यामुळे आज बहिणींना 21 रुपये प्रमाणे एप्रिल हप्ता सुद्धा मिळणार आहे। तुमचा अर्ज योजनेत पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला आज एप्रिल महिन्याच्या हप्त्यामधून 21 रुपये सुद्धा मिळणार आहेत। सोबतच बहिणींच्या खात्यामध्ये आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। परंतु काही बहिणींना फक्त 850 रुपये आलेले आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला हे 3 पैसे 3 टप्प्यांमध्ये देण्यात येणार आहेत। म्हणजेच 850 850 850 हे 3 टप्प्यांमध्ये म्हणजेच 3 हप्त्यांमध्ये हस्तांतरण सुद्धा केले जाणार आहे। काही बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 21 रुपये 850 रुपये अशा पद्धतीने आलेले आहेत। काही बहिणींना थेट 2,500 रुपये सुद्धा आलेले आहेत। जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला डायरेक्ट 2,500 रुपये येऊ शकतात, किंवा तुम्हाला 850 850 अशा पद्धतीने 3 टप्प्यामध्ये पैसे येणार आहेत। सोबतच आज बहिणींच्या खात्यामध्ये बोनसचे 3,000 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहे। बघा, सर्व लाडक्या बहिणींना माहिती आहे की गुढीपाडव्याला पैसे दिलेले नव्हते, म्हणजेच गुढीपाडव्याची ओवाळणी दिलेली नव्हती, त्यामुळे आज गुढीपाडव्याची ओवाळणी 3,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडे या संबंधित अहवाल सुद्धा गेलेला आहे। काही स्थानिक संस्थांकडून याची अंमलबजावणी सुद्धा करण्यात आलेले आहे। एकंदरीत बहिणींच्या खात्यामध्ये आज 3 लाभांतर्गत पैसे सुद्धा हस्तांतरण होणार आहे। प्रामुख्याने आज या 3 लाभांचे पैसे 20 जिल्ह्यांमध्ये येणार आहेत आणि या 15 बँकेमध्ये हे पैसे सुद्धा जमा होणार आहेत। त्यामुळे या 20 जिल्हे कोणकोणते आहेत आणि सोबतच या बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण लगेच बघून घेऊयात। बघा, आज 20 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सुद्धा हस्तांतरण केले जाणार आहेत। आता याच्यामध्ये बघा, प्रामुख्याने बीड जिल्हा आहे, परभणी जिल्हा, सोबतच नांदेड जिल्हा आहे, लातूर जिल्हा आहे, धाराशिव जिल्हा आहे, जालना जिल्हा आहे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा आहे, नाशिक जिल्हा आहे, जळगाव जिल्हा आहे, धुळे जिल्हा आहे, नंदुरबार जिल्हा आहे, अकोला जिल्हा आहे, अमरावती, बुलढाणा जिल्हा आहे, वाशिम जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा आहे। आताच आपण जिल्हे सुद्धा बघितलेले आहेत। परंतु ज्या 15 बँकेमधून हे पैसे सोडण्यात येणार आहेत त्या 15 बँका सुद्धा
बघून घेऊयात. बघा याच्यामध्ये इंडस बँक आहे, ओव्हरसीज बँक आहे, येस बँक आहे, ICICI बँक आहे, HDFC बँक आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, कॅनरा बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, भारत बँक आहे, सोबतच अलाहाबाद बँक आहे, सोबतच येस बँक असेल, युनियन बँक ऑफ इंडिया असेल. बघा काही प्रमुख बँकेमधून हे पैसे सोडण्यात येणार आहेत. आज 20 जिल्ह्यांमधून हे पैसे सुद्धा सोडण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यामधील भरपूर लाडक्या बहिणींना 2 दिवसांपासून पैसे सुद्धा येत आहेत. काही बहिणींना अजून आले नसतील तर त्यांनी काळजी करायची गरज नाही, त्यांना सुद्धा पैसे येणार आहेत.